स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरू करूया. मागच्या भागात आपण पाहिलं, तुला माझा भाऊ सुंदर वाटतो, माझा धाकटा भाऊ सुंदर वाटतो, पण मला तू एकदाही सुंदर म्हणाली नाहीस, आदी म्हणाला होता. दिया त्याच्याकडे पाहत खोडकरपणे म्हणाली, सत्यच बोलायला हवं ना. आदीचा चेहरा पडलेला पाहून ती लगेच त्याच्या जवळ गेली. त्यांना मी दादा म्हणू शकते, पण तुला तसं म्हणू शकते का? तू तर माझा गोड, माय ब्युटिफुल अँड हँडसम हजबंड आहेस. आदी लगेच हसला. नंदा डोक्यावर हात मारत म्हणाला, छोट्या वहिनी, आम्ही सगळे अजून इथेच आहोत, थोडं तरी भान ठेवा. हो ना, आदी लगेच म्हणाला, त्यांना त्रास होतोय, चल गाडीत बसून निवांत बोलू. असं म्हणत त्याने दियाला उचलून घेतलं. अरे आदी खाली ठेव, पण तो तिला घेऊनच निघून गेला. लक्ष्मी वैतागून म्हणाल्या, देवा देवा, अजून काय काय बघायचं बाकी आहे कुणास ठाऊक. नंदा लगेच म्हणाला, माझं लग्न बघायचं बाकी आहे, तेही बघा आणि मग मनसोक्त जळा. बरं मुलगी कोण आहे? नविताने विचारलं. ते सगळं राघवदादांच्या हातात आहे. माझ्या हातात? राघव चकित झाला. हो, आदिदादांना जसं लग्नाचं मंडप मिळालं तसं मला एक मंडप मिळाला तर मीही एखादी मुलगी पटवेन. हा काहीतरी वेळपटपणा करतोय, राघव म्हणाला. नवी संशयाने म्हणाली, नाही नाही, नक्की काहीतरी आहे. नंदा काही बोलणार इतक्यात राघव म्हणाला, नवी काल दिलेली फाईल आणशील का? कोणती फाईल? कुठलीच फाईल नाही, नंदा लगेच म्हणाला. दादा तुम्हाला एकट्यात बोलवायचं कारण शोधतात. नवी हसू लागली. हे सगळे जुने फंडे आहेत दादा, आधीकडून काहीतरी नवीन शिका. राघवने नंदाकडे रागाने पाहिलं आणि खोलीकडे निघून गेला. नवीही त्याच्या मागे गेली. तेवढ्यात आतून भारतीजींचा आवाज आला. नंदा, उगाच त्यांची मजा बघत बसू नकोस, ऑफिसला जा. हां, नंदा मोठा उसासा टाकत म्हणाला. माझ्यासाठी अशी एखादी मुलगी कुठे आहे कोण जाणे. असं म्हणत तोही तिथून निघून गेला. आणि पुढच्या 2 दिवसात आदी, दिया आणि राघव, नविता ही दोन्ही जोडपी त्यांच्या हनीमूनसाठी रवाना झाली. आता आल्यावर, हनीमून करून आलो आहोत, आता बाबा तुला कामावर जाऊ नकोस असं म्हणण्याआधी चल त्यांच्याशी बोलून घेऊया. आदी डोळ्यांनी इशारा करत म्हणाला, तूच जास्त हुशारी दाखवून स्वतःच अडकू नकोस रे वेड्या. दिया हळूच त्याला रागावत म्हणाली. हे दोघे तिथे उभे राहून काय करत आहेत असा विचार करत नविता बाल्कनीतून त्यांच्याकडे पाहत होती. तेवढ्यात तिला त्यांच्या मागे उभे असलेले शेखरजी दिसले. ती दचकली आणि आदी व दियाला हातवारे करून सावध करण्याचा प्रयत्न करू लागली. पण ते दोघे मात्र गप्पांमध्ये इतके रमले होते की त्यांचं लक्षच गेलं नाही. अरे देवा, ही दोघं काहीतरी बोलण्याआधी त्यांना थांबवलं पाहिजे. असं म्हणत नविता घाईघाईने खाली धावू लागली, पण नंदाने तिला अडवलं. काय झालं वहिनी, एवढ्या घाईत कुठे चाललात? त्याने विचारलं. दिया आणि आदित्यला कळलं नाही का? शेखरजी त्यांच्या मागे उभे आहेत, ते काहीतरी बोलण्याआधी थांबवायला जाते. नंदा हसत म्हणाला, मला वाटतं त्यांना माहिती आहे की बाबा या वेळेला इथे येतील. चला शांतपणे जाऊन काय चाललंय ते पाहूया. दोघेही बागेत गेले आणि शरदजींच्या मागे उभे राहिले. ते मात्र पूर्ण लक्ष देऊन दियाचं बोलणं ऐकत होते. नाही आदी, मी कामावर जाणार नाही. दिया असा हट्ट करू नकोस. अचानक ऑफिस बंद केलंस तर तिथे काम करणाऱ्या लोकांचं काय होईल? बँकेचं कर्ज काढून तू तो व्यवसाय सुरू केला आहेस, ते कर्ज कोण फेडणार? आदी म्हणाला. ठीक आहे, तेही निभावून नेता येईल असं समज, पण तुझं स्वप्न, त्याचं काय? तो पुढे म्हणाला. दिया शांतपणे म्हणाली, तू म्हणतोयस ते सगळं मला समजतंय आदी, पण बाबांच्या शब्दाचा मान ठेवायला हवा ना. सध्या तेच महत्त्वाचं आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच माझ्याकडे काही मागितलं आहे. मी त्यांचं ऐकलं नाही तर कसं चालेल? ते माझ्यासाठी दुसऱ्या वडिलांसारखे आहेत. हे ऐकताच नविताने तोंडावर हात ठेवला. अरे बापरे. दियाने आदीकडे कटाक्ष टाकला. पुढचा संवाद बोल. आदीच्या चेहऱ्यावर घाबरलेलं हास्य आलं. अरे रे, संवादच विसरलो. मग तो म्हणाला, जर त्यांनी तुला मुलीसारखं मानलं असतं तर इतका छान चाललेला व्यवसाय बंद करायला सांगितलं असतं का? तोंड बंद ठेव आदी, दिया लगेच म्हणाली. ते इतकी वर्ष व्यवसाय करत आहेत, त्यांना जे कळतं ते तुला आणि मलाही कसं कळणार? माझ्या सासऱ्यांबद्दल असं काही बोलू नकोस. त्यांच्यासारखा चांगला माणूस जगात नाही. किती सुंदरपणे ते या कुटुंबाला सांभाळतात. माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. तुला सुद्धा तितका नाही. नविता हळूच नंदाला म्हणाली. देवाची कृपा, हे सगळं आईने ऐकलं नाही. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. शेखरचे मात्र भारावून गेले होते. आदी पुन्हा म्हणाला, दिया नीट विचार कर, किती कष्टाने तू हा व्यवसाय उभा केलाय. उद्या आपल्या वस्त्र व्यवसायासाठी लागणारे डिझाईनसुद्धा तुझ्या कंपनीत तयार होऊ शकतात.
दिया दीर्घ श्वास घेत म्हणाली, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मलाही माझा व्यवसाय बंद करायचा नाही, पण माझ्यासाठी बाबांचं म्हणणं महत्त्वाचं आहे. त्यांनी हो म्हटलं तर मी कामावर जाईन, नाही म्हटलं तर जाणार नाही. यापुढे या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही. चल. ती आधीचा हात धरून वळली आणि जणू काही तेव्हाच शेखरजी दिसल्यासारखी थबकली. अरे बाबा, तुम्ही आमचं बोलणं सगळं ऐकलत का? आम्ही काही चुकीचं बोललो असू तर माफ करा. शेखरजी सोडून बाकी तिघेही अवाक झाले. काय अभिनय करते ही, त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. शेखरजी प्रेमाने म्हणाले, तू काहीच चुकीचं बोलली नाहीस बाळा. हा मात्र उगाच तुझं मन बदलायचा प्रयत्न करतोय. अजून लहान आहे. आदी म्हणाला, ठीक आहे, मी लहानच राहतो, पण तिच्या कामाबद्दल निर्णय तरी सांगा. शेखरजी थोडे गंभीर झाले. उद्या कामावर जाऊ नकोस. हे ऐकताच दियाचा चेहरा उतरला, पण काही पावलं पुढे जाऊन शेखरजी पुन्हा वळले. तुझा मंगळसूत्राचा समारंभ आणि बाकीचे घरचे कार्यक्रम संपल्यावर ऑफिसला जा. आपल्या सुखासाठी दुसऱ्यांचा रोजगार हिरावून घेण्याचं पाप आपण करू नये. त्यामुळे तू कामावर जा. क्षणभर दिया स्तब्ध उभी राहिली. पुढच्या क्षणी ती धावत जाऊन शेखरजींना मिठी मारते. धन्यवाद बाबा. माझ्या बाबांसारखंच तुम्हीही माझ्या भावना समजून घेतल्या. आता तुम्ही सुद्धा माझे आदर्श आहात. सगळेच आश्चर्याने पाहत राहिले. शेखरजींनाही तितकाच धक्का बसला होता. त्यांनी तिला अलगद दूर केलं. तू आणि नवी दोघेही माझ्यासाठी मुलींसारख्याच आहात. मी जे काही सांगतो ते तुमच्या भल्यासाठीच असतं. तू ते समजून घेतलंस हेच माझ्यासाठी खूप आहे, असं म्हणत ते हसत घरात निघून गेले. शेखरजी आत जाताच दिया आनंदाने आदित्यला मिठी मारत म्हणाली, प्लॅन यशस्वी झाला. सुपर, म्हणत आदीने तिला उचलून गोल फिरवलं. नंदा आणि नविता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. एका मुलीने एवढा मोठा डोंगर हलवून दाखवला. नंदा म्हणाला. दिया हसत म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं ना, तुमच्या बाबांना सहज पटवता येईल. हे आधी माहीत असतं तर मीही रोज त्यांची स्तुती करून माझी सगळी कामं करून घेतली असती. आधी हसत म्हणाला, प्रत्येक वेळी एकच युक्ती वापरायची नसते, नाहीतर ते ओळखून काढतील. दिया म्हणाली, माझ्या बायकोसारखी हुशार स्त्री या जगात नाही. आधी अभिमानाने म्हणाला, अरे वेड्या, तुझ्या बायकोने तुझ्या बाबांना फसवून काम करून घेतलं आणि तू तिची स्तुती करतोयस. नंदा हसत म्हणाला, त्यासाठीही बुद्धी लागते आणि माझी बायको खरोखर हुशार आहे, असं म्हणत आदीने दियाचे गाल ओढले. नंदा डोकं हलवत म्हणाला, या दोघांचा त्रास आता सहन होत नाही. मग नवीकडे वळून म्हणाला, अविवाहित असल्याचा शाप यांना शांत बसू देणार नाही. आधी काही बोलणार इतक्यात दिया म्हणाली, गप्प बस आधी. नंदा, अनिशाने तुझा नंबर मागितला तर द्यावा असं वाटत होतं, पण तू असं बोलत राहिलास तर देणार नाही. हे ऐकताच नंदा लगेच हात जोडून उभा राहिला. या क्षणापासून माझी लहान बहिणीच माझी देवता आहे. मी तुमचा कायमचा सेवक. दिया हसू लागली. कसं वाटलं? तिने आधीला विचारलं. एकदम भारी, तो म्हणाला. नंदाच्या पाठीवर हलकी चापट मारत नवी म्हणाली, एका फोन नंबरसाठी इतका बदललास? पुरे आता, कामाला लागा. मला दियाशी थोडं बोलायचं आहे, नवी म्हणाली. आदी आणि नंदा तिथून निघून गेले. नवी दियाकडे पाहत म्हणाली, दिया, हे सगळं तुला कसं सुचलं? दिया आनंदाने म्हणाली, आईनेच मला हे गुपित शिकवलं आणि ते छान कामालाही आलं. नवी हसली. आदी म्हणतो तसं तू खरोखर देवदूत आहेस दिया. तू या घरात आल्यापासून खूप काही बदललं आहे. इतरांना सोड, माझे पती आता माझ्याशी हसून बोलतात, मला बाहेर फिरायला घेऊन जातात. तुला माहिती आहे का, लग्नानंतर इतक्या वर्षांत पहिल्यांदाच ते माझ्या माहेरी आले. मला वाटायचं आधीची होणारी पत्नी कशी असेल, ती सगळ्यांना त्रास देईल का? पण तू तर सख्ख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम करतेस. तुझ्या आईवडिलांनी तुला खूप सुंदर संस्कार दिले आहेत. ताई, आता का हो तुम्ही आजीबाईंसारखं बोलताय? ही तर फक्त सुरुवात आहे. आता तर या घरातल्या सगळ्यांना बदलायचं आहे. आधी रेणुका आणि तिच्या आईला त्यांच्या घरी पाठवायला हवं. दोन्ही आत्या त्यांच्याकडून खूप काम करून घेतात. दिया म्हणाली. मग त्यासाठी काय करायचं? नवीने विचारलं. यासाठी राघवदादाची मदत लागेल ताई, दिया म्हणाली. तो यासाठी तयार होईल का? नवी सांचकपणे म्हणाली. तेच यासाठी योग्य आहे, असं म्हणत दिया पुढची योजना आखू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता उठून दिया सासूबाईंशी बोलून नाश्ता करायला बसली. लग्नाला महिना होत आला, पण हिला अजून या घराची महाराणी असल्यासारखं वाटतं. वेळेवर उठत नाही, घरातलं कोणतंही काम करत नाही. काय संस्कार केले आहेत कुणास ठाऊक. लक्ष्मीबाई पुन्हा सुरू झाल्या. सगळ्या उपस्थित असल्यामुळे दिया काही उत्तर न देता शांतपणे जेवू लागली. आत्या, माझ्या बायकोला बोलल्याशिवाय तुमचा दिवस उजाडत नाही का? आदी म्हणाला. आईसुद्धा काही बोलत नाही, मग तुम्ही का उगाच भांडण लावताय?
माझी बायको तरी आता उठून आली आहे, पण तुमची मुलगी तर दुपारी उठते. आधी स्वतःकडे बघा आणि मग माझ्या बायकोला बोला. हे ऐकून लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. हेच बघायचं बाकी होतं. स्वतःच्या आत्याशी असं बोलतोय. आधी असं का बोलतोस? लक्ष्मी आत्यांची माफी माग. सुंदरराव म्हणाले. तेवढ्यात राघव तिथे आला. बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. काय झालं राघव? सुंदरजींनी विचारलं. शेखर काका आणि महेश काकांना येऊ द्या, मग सांगतो, असं म्हणत तो नवीकडे वळला. नवी, तयार राहा, आपल्याला बाहेर जायचं आहे. नवीने हसत मान डोलावली. दिया हळूच म्हणाली. दादा, तुम्ही तर आदित्यपेक्षा एक पाऊल पुढे गेलात. भारी. मग ती नाराजीने म्हणाली. आदित्य हनीमूनहून आल्यापासून माझ्याकडे लक्षच देत नाही. आदी तिच्याकडे रागाने पाहू लागला. अगं, कालच तुझ्या पायाशी बसून बाहेर जेवायला चल म्हणून विनंती केली होती. तूच म्हणालीस की मूड नाही, आणि आज उलट बोलतेस. असं म्हणत त्याने कुणालाही न दिसता तिच्या कमरेला चिमटा काढला. आह, दिया अचानक ओरडली. सगळे तिच्याकडे पाहू लागले. काही नाही. बोलता बोलता जीभ चावली. ती कसाबसा निभावून गेली. आदीने पायाने तिच्या पायाला स्पर्श केला. दियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. दिया कोणाची जीभ चावली गेली हे त्या नजरेवरूनच कळतंय, नंदा म्हणाला. दियाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. अनिशाशी बोलायचं आहे, ती पुटपुटली. चुकून बोललो, मी तुमचा गुलाम आहे, नंदा लगेच म्हणाला. राघव त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. कोणाबद्दल बोलताय? सुंदररावांनी विचारलं. काका, ते म्हणजे, दिया बोलायला लागली, पण नंदा पटकन म्हणाला. काही नाही मोठे बाबा, वहिनींना अनारकली ड्रेस हवा आहे, कामावरून येताना आणतो असं सांगितलं होतं. तेवढ्यात तो म्हणाला, शेखर काका आले. सुंदरराव लगेच म्हणाले. शेखर दादा, राघवला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. काय रे राघव? शेखरजींनी विचारलं. बाबा, रेणुकासाठी मुलगा बघण्याचं काय झालं? मी बघतोयच, पण तुझी आत्या प्रत्येक मुलात काही ना काही दोष काढते. आदित्यसारखा नाही, आपल्या घराण्यासारखा नाही असं म्हणते. मग मी काय करू? शरदजी म्हणाले. राघव म्हणाला. बाबा, आपले माजी खासदार गुणशेखर आहेत ना, त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी मुलगी शोधत आहेत, असं माझा मित्र अरुण म्हणाला. म्हणून तुमच्याशी बोलावं म्हणून आलो. दियाने आधीच्या मांडीला चिमटा काढत डोळ्यांनी इशारा केला. बोल ना. ते खूप मोठं घराणं आहे बाबा, आपल्या कुटुंबाला जुळणार नाही. आदी म्हणाला. का जुळणार नाही? लक्ष्मीबाई लगेच उठून उभ्या राहिल्या. त्यांच्या अपेक्षा खूप असतील. बघितलंत ना दादा, तुमच्या मुलाने काय बोलला? लक्ष्मीबाई रडू लागल्या. स्वतः लग्न करणार नाही आणि दुसरीकडे कुणी बघितलं तर नकार देणार. या संपूर्ण घरात हीच एक मुलगी आहे, तिच्यासाठी एवढाही विचार करायचा नाही का? ताबडतोब तिघे मामा म्हणाले. लक्ष्मी, रडू नकोस, आम्ही आहोत ना, आमची भाची आहे ती. गरज पडली तर मालमत्ता विकूनसुद्धा तिचं लग्न लावून देऊ. हे ऐकून भारती हळूच देवीच्या कानात म्हणाली. तिघेही जण डोळ्यांच्या हॉस्पिटलची जाहिरात करतायत. आम्ही आहोत, आम्ही बघतो, असंच म्हणतायत. देवी हसू आवरत म्हणाली. आपल्याला काय, आपण बोललो तरी कोण ऐकणार आहे? दियाने पुन्हा इशारा केला. ते पाहून नंदा म्हणाला. आधी म्हणतोय ते बरोबर आहे बाबा, हे स्थळ नको. दादा, माझ्या मुलीसाठी तोच मुलगा योग्य आहे. हे लग्न झालंच पाहिजे. आत्ताच राघवला बोलायला सांगा. उद्याच त्यांना बोलवा, लक्ष्मीबाई ठामपणे म्हणाल्या. दियाने आधीकडे डोळा मारला. सुपर, आदित्य हळूच म्हणाला. देवी म्हणाली. उद्या दियाच्या मंगळसूत्राच्या विधीचा कार्यक्रम आहे वहिनी. त्यात काय? कार्यक्रम सकाळी असेल, संध्याकाळी त्यांना बोलावू, लक्ष्मीबाई म्हणाल्या. लक्ष्मी, तुला प्रत्येक गोष्टीची घाई असते. आधी मुलाबद्दल चौकशी करूया, शेखरजी म्हणाले. हो दादा, बरोबर म्हणताय, महेशजी म्हणाले. राघव, आधी चौकशी करून घे. ठीक आहे काका, राघव म्हणाला. मग तो वडिलांकडे वळून म्हणाला. बाबा, बाहेर जायचं आहे असं सांगितलं होतं ना, मी आणि नवी निघतो. कुठे जाताय? लक्ष्मीबाईंनी विचारलं. तेवढ्यात दिया म्हणाली. आधी एक डास खूप त्रास देतोय, अजिबात सहन होत नाही, असं म्हणत ती चेहऱ्यासमोर हात हलवू लागली. त्या गोंधळात राघव आणि नवी निघून गेले. ते जाताना पाहून नंदा म्हणाला. राघव दादा, जेवलात का? राघव काही बोलण्याआधीच दिया म्हणाली. अरे नंदा, मी तुला एक नंबर पाठवला होता ना, तो चुकीचा नंबर आहे, डिलीट करून टाक. अजिबात फोन न वाचता फोनवर बोलत असल्याचा अभिनय करत ती हात धुवायला निघाली आणि तिच्या मागे शेपटीसारखा नंदासुद्धा निघून गेला. सगळेच आश्चर्याने नंदाकडे पाहत होते. नेहमी अशा वेळी आधीच दियाच्या मागे जात असे, पण आज नंदाच तिच्या मागे गेला होता. आधी मनातच हसला. माझ्या बायकोपासून कोणीही वाचू शकत नाही. तो निवांतपणे नाश्ता करू लागला. प्लीज वहिनी, नंदा हात जोडून विनवणी करू लागला. दिया हसत म्हणाली. घाबरू नकोस, माझा फोन अर्ध्या तासापासून बंद आहे. नंदाने सुटकेचा निश्वास सोडला. मग नंबर द्या ना. तू ते कसं वागतोस यावर अवलंबून आहे देवरची, ती मिश्किलपणे म्हणाली. मग त्याकडे पाहून हसत म्हणाली.
तुमचं संपूर्ण कुटुंब प्रेमासाठी अगदी व्याकुळ झालंय. एखाद्या मुलीचं नाव ऐकलं की लगेच तिच्या मागे धावता. हे बोलून ती हसत बाहेर आली. नंदा तिच्या मागे येत होता. सगळे जोड्याजोड्यांनी फिरत आहेत आणि आता माझ्यासारख्या बिचाऱ्या अविवाहित मुलाच्या मनात प्रेमाचं विष पेरून वरून माझीच चेष्टा करतेस? तो हातवारे करत म्हणाला. काय रे? आधीने त्याच्याकडे खोटा राग दाखवत पाहिलं. मी काही तुमच्या बायकोला त्रास देत नाही. त्या माझ्याशी खेळत आहेत. चल आता ऑफिसला जाऊया, खूप काम आहे. नंदा म्हणाला. हो, निघालोच. आधी उठला आणि दियाला हाक मारली. दिया, ती फाईल जरा आणून देशील का? का? घेऊन आलेल्याला स्वतः उचलता येत नाही का? ती लगेच म्हणाली. जा रे, असं म्हणत ती आत निघून गेली. सगळे हसू लागले. नंदा तर पोट धरून हसू लागला. आधी वैतागून पाय आपटत वरच्या खोलीत गेला आणि त्याने आपल्या आईला फोन करून दियाला वर पाठवायला सांगितलं. स्वयंपाकघरात गाजर हातात घेऊन खेळत असलेली दिया फोनवर म्हणाली. आता तुला काय समस्या आहे? मी येणार नाही असं सांगितलं ना? आधी शांतपणे म्हणाला. जर तू वर आली नाहीस तर गावाहून आणलेला तुझा गुलाबी ड्रेस फाडून टाकेन. अरे, त्या ड्रेसला हात लावू नकोस, दिया घाबरून म्हणाली. मग वर ये. ठीक आहे, येतेच, रागाने पुटपुटत ती वर गेली. खोलीत येताच आधीने तिला मिठी तोडलं. बघितलंस कसं वर बोलावलं तुला? असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं. नुकत्याच आंघोळ करून आलेल्या तिच्या अंगावरील साबणाचा सुगंध घेत तो तिच्या खांद्याजवळ डोकं ठेवून म्हणाला. खूप सुंदर आहेस तू. बस आता, तुझा भाऊ पुन्हा फोन करायच्या आत निघ, ती म्हणाली. पण आधीने पुन्हा तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले. काही क्षणांतच दिया पूर्णपणे त्याच्यात हरवून गेली. तेवढ्यात नंदाचा फोन आला. दियाने लगेच आधीला दूर ढकललं. मी आधीच सांगितलं होतं, आता निघ, ती म्हणाली. आधीने तिच्या कपाळावर हलकी टपली मारली. संध्याकाळी येऊन उरलेलं पूर्ण करतो, डोळा मारत तो खाली निघून गेला. थोड्या वेळाने दिया पुन्हा खाली आली. देवी आणि भारतीसोबत बसून गप्पा मारत ती म्हणाली. आत्या, तुम्ही दिवसभर घरातच कशा राहता? मला तर कंटाळा येतो. आम्हाला सवय झाली आहे, दोघी हसत म्हणाल्या. दिया मग त्यांच्यासोबत कॉलेजच्या आठवणी सांगत गप्पा मारत बसले. तेवढ्यात महेश काका तिथे आले. वहिनी, आदी आणि राघव दोघेही कामावर गेले आहेत. तुम्ही आणि भारती बाहेर जाणार होतात ना? काही दागिने आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत असं म्हणत होतात. हो, बरोबर आहे, देवी म्हणाल्या. पण आम्ही दुपारचा स्वयंपाक करून ठेवायचा विचार करत होतो. नवीही घरी नाही, आता काय करायचं? मी हॉटेलमधून जेवण मागवते, दिया सहज म्हणाली. महेश काका हसू लागले. शेखरचे बाहेरचं जेवण खात नाहीत दिया, घरचं बनलेलं अन्नच खातात, देवी म्हणाल्या. हो, बाहेरचं खाल्लं की त्यांना चालत नाही, दिया आश्चर्याने म्हणाली. म्हणजे तुम्ही कधी त्यांना हॉटेलमध्ये जेवायला नेलंच नाही? गरजच पडली नाही, घरी इतके पदार्थ बनतात, मग बाहेर का जायचं, महेश काका म्हणाले. दिया कपाळावर हात मारत म्हणाली. वा, म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य स्वयंपाकघरातच गेलं. मग ती हसत म्हणाली. आज मी स्वयंपाक करते, तुम्ही दोघी जा. देवी आणि भारती एकमेकींकडे अविश्वासाने पाहू लागल्या. महेश काका म्हणाले. दियाने जबाबदारी घेतली आहे ना, मग तुम्ही लवकर जा, मी गाडीत वाट पाहतो, असं म्हणत ते बाहेर गेले. भारती लगेच म्हणाली. मी थांबते ताई. देवी डोकं हलवत म्हणाल्या. मी एकटी कशी जाऊ, तूही चल. दिया हसत म्हणाली. तुम्ही दोघी मजेत जाऊन या, मी सगळं सांभाळते. काय बोलतेस दिया, देवी म्हणाल्या. चल आधी गॅस पेटवून दाखव. दिया थोडी लाजत म्हणाली. गॅस पेटवता येत नाही, पण मोबाईलवर पाहून स्वयंपाक नक्की करेन. दोघी तिच्याकडे जणू एखाद्या परग्रहवासियाकडे पाहावं तसं पाहू लागल्या. असं पाहू नका, डोळे बाहेर पडतील, दिया हसत म्हणाली. मी आहे ना, मग कसली काळजी. जा आता. तिने दोघींनाही कसं बसं तयार करून बाहेर पाठवलं. देवी आणि भारती जाताना पुटपुटत होत्या. आज घरात काय काय होणार आहे देव जाणे. त्यांच्या गेल्यानंतर दिया स्वयंपाकघरात आली. गॅसकडे एकटक पाहत ती स्वतःशीच बोलत होती. हे नक्की चालू कसं करतात. काही मिनिटांनी अचानक घरभर तिचा आवाज घुमला. आई ग. तिची किंकाळी ऐकून लक्ष्मीबाई आणि रेणुका धावत स्वयंपाकघरात आल्या. समोरचं दृश्य पाहून दोघी घाबरून गेल्या. दियाच्या हातातून रक्त वाहत होतं. अय्यो आई, असा आवाज ऐकताच लक्ष्मी आणि रेणुका धावत आल्या. काय ग, काय झालं, लक्ष्मीने काळजीने विचारलं. देवी काकू आणि भारती काकूंनी मला स्वयंपाक करायला सांगितलं आणि त्या दागिने घ्यायला दुकानात गेल्या. हो, ते मला माहीत आहे, भारती सांगूनच गेली होती. पण त्यासाठी तू हात का कापून घेतलास, लक्ष्मीने विचारलं. नाही लक्ष्मी आत्या, भाजी चिरायला गेले होते, नकळत बोट कापलं केलं, दिया म्हणाली. मात्र रेणुकाने तिच्याकडे संशयाने पाहिलं. तिने स्वयंपाकघराच्या ओट्यावर नजर फिरवली. अगं, इथे तर एकही भाजी दिसत नाहीये. दियाच्या मनात धस्स झालं. अरे देवा, भाजी काढायलाच विसरले, ती मनात म्हणाली.
क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, भाजी काढण्याआधी सुरी धारदार आहे का ते बघत होते. तेव्हाच बोटाला लागलं आणि दादा येण्याची वेळही झाली आहे. आता काय करू? हॉटेलमधून जेवण मागवू का? आपल्या दादाला बाहेरचं जेवण आवडत नाही, लक्ष्मी म्हणाली. तिच्या डोक्यात लगेच एक कल्पना आली. आज तिन्ही भावांना इम्प्रेस करण्याची छान संधी आहे. ही सोडायची नाही. ठीक आहे, स्वयंपाक टाळण्यासाठी तुला हे निमित्त मिळालंय. तू जा, आज मी माझ्या तिन्ही भावांसाठी स्वयंपाक करते, लक्ष्मी ठामपणे म्हणाली. आई, कशाला हा अनावश्यक प्रयोग? दियाने सांगितल्याप्रमाणे जेवण मागवूया, रेणुका म्हणाली. लक्ष्मी थोडा विचार करू लागली. अय्या, या दोघी सुटण्याचा प्रयत्न करतायत. काहीतरी करायला हवं. तेवढ्यात दिया हसत म्हणाली, का रेणुका, तुझी आई छान स्वयंपाक करत नाही का? अगं, माझी आई तर अप्रतिम स्वयंपाक करते, रेणुका लगेच म्हणाली. मुलीच्या त्या शब्दाने लक्ष्मीचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. असं का? मग लक्ष्मी आत्या, आज तुम्ही स्वयंपाक करा. मी खाऊन सांगते कसा झाला ते, दिया म्हणाली. माझ्या आईचा स्वयंपाक खाऊन तू थक्क होशील, रेणुका अभिमानाने म्हणाली. ठीक आहे, मी स्वयंपाक करते. तू जाऊन हिच्या बोटाला पट्टी बांध, लक्ष्मी म्हणाली. अरे नको, माझ्याकडे औषध आहे. मी वर जाऊन स्वतःच लावते, असं म्हणत दियावरच्या मजल्यावर निघून गेली. स्वतःला सिद्ध करण्याची जणू तिला संधीच मिळाली होती. पुढचे 2 तास लक्ष्मी स्वयंपाकघरात रमून गेली. सांबाराऐवजी डाळ आमटी, वरण, 2 भाज्या, 2 कोशिंबिरी, पापड, आपल्या मुलीला आवडणारी पुरणपोळी, खीर आणि वडे असा मोठा बेत तिने केला. कित्येक वर्षांनी स्वयंपाक करताना ती इतकी रंगून गेली होती की तिलाही वेळ कसा गेला ते कळलं नाही. थोड्या वेळाने दिया खाली आली. किती छान सुगंध येतोय, असं म्हणत ती पापडाकडे हात पुढे करणार इतक्यात लक्ष्मीने तिचा हात हलकेच थोपटला. माझे तिन्ही भाऊ आधी जेवतील, त्यानंतर एक पापड दिला तर काही कमी होणार नाही, दिया लाडात म्हणाले. पापड घेत ती डायनिंग टेबलजवळ जाऊन बसले. आई आणि मुलीने सर्व पदार्थ टेबलावर नीट मांडून ठेवले. थोड्याच वेळात देवी, भारती आणि घरातील सगळे जण आले. अगं दिया, हे सगळं तू बनवलंस का? देवीने आश्चर्याने विचारलं. आदित्य आणि नंदा मात्र एकमेकांकडे पाहत होते. हिच्यावर विश्वास ठेवून जेवायचा? त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. काय विचार करता आहात? दियाने पहिल्यांदाच इतकं सगळं केलं आहे. चला जेवूया, शेखरजी म्हणाले. हो का? हे काहीच बनवलेलं नाही. हे सगळं माझ्या आईने बनवलं आहे, रेणुका हसत म्हणाली. काय? सगळ्यांनी आश्चर्याने लक्ष्मीकडे पाहिलं. हो, मीच बनवलं आहे. खूप दिवसांनी स्वयंपाक केला. खाऊन सांगा कसा झाला ते, लक्ष्मी म्हणाली. खूप दिवसांनी नाही आत्या, खूप वर्षांनी. म्हणजे आई येण्याआधी जेव्हा तुम्ही स्वयंपाक शिकत होता तेव्हापासून, नंदा मिश्किलपणे म्हणाला. अरे, आत्ताच हे सांगायची गरज होती का? लक्ष्मीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. मला संधीच मिळाली नाही म्हणून केलं नाही. आज मिळाली म्हणून केलं. तेही माझे तिन्ही भाऊ उपाशी राहत नाहीत म्हणून, ती प्रेमाने म्हणाली. बहिणीच्या त्या प्रेमाने तिन्ही भावांची मनं भरून आली. चल वाढ ग बहीण, आम्ही जेवतो, असं म्हणत तिघेही जेवायला बसले. क्षणात तिथे प्रेमाचा वर्षाव सुरू झाला. तो प्रेमाचा पाऊस टाळण्यासाठी बाकीचे सगळे हसत हसत बाजूच्या खोलीत जाऊन बसले. सांग बरं, आत्ता स्वयंपाक करायला कसं तयार केलंस? आदित्यने विचारलं. दिया खटाडपणे स्वतःच्या हाताकडे बोट दाखवत हसले. तिच्या बोटाला मोठी पट्टी बांधलेली पाहून सगळेच घाबरले. काय झालं दिया? आदित्यने घाईघाईने तिचा हात पकडला. लक्ष्मी आत्यांना स्वयंपाक करायला लावण्यासाठी तू हात का कापून घेतलास? देवीने विचारलं. अरे काकू, मी कुठे हात कापला आहे? दिया हसत म्हणाली. त्यांनी पट्टी काढून दाखवली. क्षणात सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा झाला. मग हे सगळं काय केलंस? आदित्याने आश्चर्याने विचारलं. त्या दोघीही गेल्या का? दियाने विचारलं. हो, असं कळताच ती पुढे म्हणाली. मी गॅस पेटवायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात लक्ष्मी आत्याची आठवण आली. सरळ जाऊन स्वयंपाक करा म्हटलं असतं तर त्या कधीच तयार झाल्या नसत्या, म्हणून हाताला लागल्याचं नाटक केलं. वहिनी, कमाल आहे तुमची. या घरात कधी न घडलेले चमत्कार तुमच्यामुळे घडत आहेत, नंदा हसत म्हणाला. दिया देखील हसले. चला आता जेवायला जाऊ. जर स्वयंपाक छान झाला असेल तर त्यांना रोजच स्वयंपाक करायला लावू. वहिनी थांबा जरा, आधी ते खाऊन काय म्हणतात ते बघू, मग आपण जेवू, नंदा म्हणाला. अरे, त्या छानच स्वयंपाक करतात. तुमच्या बाबांनी सांगितलं आहे, भारती म्हणाली. म्हणजे तुम्हीही कधी त्यांच्या हातचं जेवल्या नाहीत का? दियाने आश्चर्याने विचारलं. ते त्यांच्या बोलण्यातूनच समजलं नाही का? आदित्य हसत म्हणाला. आमच्या आत्या या घरात आल्यापासून स्वयंपाकघराच्या दिशेनेही फिरकल्या नाहीत. त्यांच्यासारखी व्यक्ती मी आयुष्यात पाहिली नाही. नेहमी आई आणि काकूच सगळे कामं करत असतात. जाऊ दे आदित्य, दिया हसून म्हणाली. आतापासून दोन्ही आई आनंदात राहतील, त्याची जबाबदारी माझी. अचानक तिला काहीतरी आठवलं. अरे हो, माझ्यासाठी आणलेले दागिने अजून दाखवलेच नाहीत. ते ऐकताच सगळे दागिने पाहायला निघून गेले.
इकडे तिन्ही भाऊ मात्र लक्ष्मीच्या स्वयंपाकाचं भरभरून कौतुक करत होते. सुंदर दादा, अगदी आपल्या आईच्या हातच्या चवीसारखं वाटतंय, महेश्वर भाऊ खोन म्हणाला. हो लक्ष्मी, अगदी आईची आठवण करून दिलीस. ते ऐकताच लक्ष्मीच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद एकाच वेळी झळकला. ते पाहून भारती देवीकडे वळली. पाहिलंस का दाई, आपण इतके वर्ष रोज किती काय बनवलं, पण कधी छान झालं एवढं सुद्धा बोलले नाहीत. आज बहीण म्हणून एवढं कौतुक करतात. देवी हसले. सोड ग, आपण कितीही तक्रारी केल्या तरी आपल्याला विशेष मान मिळणार आहे का? चल आपणही जेवूया. एवढं काय खास आहे ते पाहू. दोघीही जेवायला गेल्या. तेवढ्यात नविताने आश्चर्याने तोंड उघडलं. काय, लक्ष्मी आत्याने स्वयंपाक केला? ती हसत म्हणाली. दिवसेंदिवस या घरात अशक्य गोष्टी घडायला लागल्या आहेत. हो नवी, देवी लगेच म्हणाली. फक्त तेच नाही, तुझा नवरा देखील आता तुझ्या मागे मागे फिरतो. सतत बाहेर फिरायला जाता. नेमकी गोष्ट काय आहे ते समजत नाही. नवीच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं. त्यासाठी आदित्य दादालाच धन्यवाद द्यायला हवेत. त्याचं दियावरचं प्रेम पाहूनच राघवने पत्नीशी प्रेमाने कसं वागायचं आणि मनातलं प्रेम कसं व्यक्त करायचं हे शिकला. म्हणून हा बदल झाला. हां, भारती उसासा टाकत म्हणाली. आदित्यला पाहून राघव सुधारला. पण माझे पती स्वतः भगवान शंकर पृथ्वीवर उतरून संसार कसा करायचा हे शिकवायला आले, तरी त्यांना समजणार नाही. माझे पतीसुद्धा काही वेगळे नाहीत, देवी लगेच म्हणाली. सगळ्या हसत असतानाच दिया तिथे आली. काय गोंधळ सुरू आहे इथे? नवीला पाहून ती हसत विचारू लागली. ताई, आज कुठे गेलात? चित्रपट बघायला गेलो होतो. तिथून मॉलमध्ये फेरफटका मारून आलो, नवी म्हणाली. वा, मस्त. लवकरच एक छोटी नवी किंवा छोटा राघव येण्याआधी भरपूर मजा करून घ्या. ते ऐकताच देवीने दियाकडे पाहिलं. तिला सांगतेस, पण तूही आम्हाला लवकर नातवंड दे. दियाने लगेच हात जोडले. काकू काहीही सांगा, मी करीन. पण बाळाचा विषय अजून 1 वर्षांनंतर. आधी आम्ही आमचं आयुष्य छान एन्जॉय करणार. ही मुलगी असं काय बोलते? देवीने नवीकडे पाहत विचारलं. नवी हसली. काकू, ती असंच थोडीच म्हणाली की कधीच मूल होणार नाही. फक्त 1 वर्ष थांबायचं म्हणते. तुम्ही दोघी जे हवं ते करा. आमचं ऐकणार तरी कुठे आहात? भारती म्हणाली. तेवढ्यात नवी खट्याळपणे म्हणाली. काकू, तुम्ही काळजी करू नका. आदित्य ज्या वेगाने दियावर प्रेम करतो त्याप्रमाणे पुढच्या महिन्यातच ती गरोदर दिसली नाही तर माझं नाव नवी नाही. ताई, तुम्ही आधी, दिया लगेच म्हणाली. नाही तू आधी. नाही तुम्ही. नाही तू. असं म्हणत दोघी एकमेकींची चेष्टा करत राहिल्या. इथे एवढा आवाज कसला? असं विचारत नंदा, राघव आणि आदित्य आत आले. देवी आणि भारती हसू आवरत म्हणाल्या. तुमच्या बायकोंनाच विचारा. आणि दोघी तिथून निघून गेल्या. तिघेही आत जात होते. तेवढ्यात भारती परत आली. अरे नंदा, कुठे चाललास? तुझी बायको आत वाट पाहते का? चल माझ्यासोबत. नंदा लगेच नाटकी चेहरा करत म्हणाला. आई, मला पण लवकर बायको हवी आहे. पटकन एक सून शोधा. या दोघींविरुद्ध माझ्या बायकोलाही मैदानात उतरवायचं आहे. काही मैदान वगैरे नको. आधी चल आणि माझे पाय दाब. खूप दुखत आहेत, देवी म्हणाली. मोठी आई, तुम्ही सुद्धा, नंदा चेहरा पाडून म्हणाला. हो, आधी आमची काळजी घे. मग तुझं लग्न करायचं की नाही ते ठरव. असा विचार करत बसलात तर आमच्या वंशात कुणाचंच लग्न झालं नसतं. माझ्याच बाबतीत असे प्रयोग का करता? नंदा कुरकुरला. देवी हसू लागल्या. ठीक आहे रे, तुझ्या बाबांशी बोलून लवकरच चांगली मुलगी पाहू. नंदाच्या चेहऱ्यावर लगेच आनंद उमटला. असं बोला ना, आता हातपाय दोन्ही दाबतो. असं म्हणत तो देवीजींच्या मागे गेला. इकडे नवी आणि दिया अजूनही हसत होत्या. ताई, तुम्ही आधी. नाही तू आधी. दोघींची ती गोळ भांडणं पाहून असं वाटत होतं की 2 सुंदर फुलं वाऱ्यावर डोलत आहेत आणि त्या फुलांच्या सौंदर्यावर 2 भुंगे मात्र पूर्णपणे मोहित झाले होते. काय आधी? कोण आधी? राघवने संशयाने विचारलं. नवी आणि दिया दोघींनीही ओठ चावत एकमेकींकडे पाहिलं आणि पटकन मान हलवत काही नाही असं म्हणाल्या. आदित्यने दोघींकडे बारकाईने पाहिलं. दादा यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे हे नक्की. आपल्याला सत्य समजलं पाहिजे. हो रे, मलाही तसंच वाटतंय, राघव म्हणाला. नवीला परिस्थितीची जाणीव झाली. अय्यो, मी निघते. असं म्हणत ती पडायचा प्रयत्न करू लागली पण राघवने लगेच तिचा हात पकडला. कुठे चाललीस? आधी खरं सांग. मग आदित्यने दियाकडे पाहिलं. तू सांग दिया. दिया काही बोलणार इतक्यात पुन्हा थांबली. ते म्हणजे दादा, आदित्य अचानक मोठ्याने ओरडला. अरे, मी तुझ्या शेजारीच उभा आहे, मग एवढं का ओरडतोयस? राघव चिडून म्हणाला. दादा, माझी बायकोसुद्धा लाजते आहे, म्हणजे विषय नक्कीच गंभीर आहे. दिया, लवकर सांग, तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे. राघवच्या डोक्यात अचानक एक विचार आला. काय रे, दिया गरोदर आहे का?
हे ऐकताच आदित्य आणि दिया दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले. अरे हसताय का? राघवने विचारलं. इकडे या जरा, असं म्हणत नवीने राघवला बाजूला ओढलं. त्यांच्या लग्नाला अजून पूर्ण 1 महिनासुद्धा झालेला नाही. अशा वेळी तुम्ही असं बोललात तर ते हसणार नाहीत तर काय करतील? ओह, म्हणजे तू आहेस का नवी? राघव मिश्किलपणे म्हणाला. नवीने कपडावर हात मारला. अरे देवा, इथे कोणीही गरोदर नाहीये. आम्ही फक्त मजेत बोलत होतो की सर्वात आधी कोण आई होणार याची पैज लावली होती. हे बोलून ती स्वतःच लाजली. असं आहे का? आदित्यच्या डोळ्यात चमक आली. दादा, ही तर मस्त स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत पहिला क्रमांक माझाच असणार. अरे नाही, राघव लगेच म्हणाला. माझा अनुभव जास्त आहे, त्यामुळे पहिला मीच. बस करा तुम्ही दोघं, नवी आणि दिया एकाच वेळी ओरडल्या. पण आदित्य काही ऐकायला तयार नव्हता. दादा, त्या बरोबर बोलतात. फक्त बोलून काय उपयोग? चला प्रत्यक्ष कामाला लागूया, मग कळेल पहिला कोण. ठीक आहे रे, तयार आहेस ना? राघव हसत म्हणाला. नेहमीच तयार, आदित्यने उत्तर देत दियाकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं. ते पाहताच नवी आणि दिया घाबरून मागे सरकल्या. आम्हालाही स्पर्धाच नको, असं म्हणत दोघी पळू लागल्या. मागून दोघे नवरे त्यांच्या मागे धावले. क्षणात राघवने नवीला आणि आदित्यने दियाला उचलून घेतलं. दोघेही आपापल्या पत्नींना घेऊन खोलीकडे निघून गेले. तेवढ्यात घरात प्रवेश करणाऱ्या तिन्ही भावांनी ते दृश्य पाहिलं आणि हसतच राहिले. खोलीत आल्यावर आदित्यने अलगद दियाला पलंगावर बसवलं. दिया लगेच म्हणाली, आदित्य नको ना, आम्ही फक्त मजेत बोलत होतो. अजून 1 वर्ष आपण असंच आनंदात राहूया, नंतर बाळाबद्दल विचार करू. आदित्य तिच्याकडे प्रेमाने पाहत हसला. खूप उशीर होतोय ग. आत्तापर्यंत या सुंदर पोटात माझं बाळ वाढत असतं तर किती छान झालं असतं. आणि नसेल तर? दियाने खोडकरपणे विचारलं. आदित्य तिच्या जवळ सरकत म्हणाला. मग त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. हे बोलून त्याने तिच्या कपडावर प्रेमाने चुंबन दिलं आणि दियाला अजून त्याच्या मिठीत शिरले. दुसऱ्या दिवशी सकाळी विवाहानंतरच्या मंगलविधी पार पडले होते. आदित्य मात्र सगळं विसरून फक्त आपल्या पत्नीला पाहत होता. गळत गुलाबी रंगाच्या साडीत दिया विलक्षण सुंदर दिसत होती. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र सोन्याच्या साखळीत ओवलेलं होतं आणि तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत होतं. आदित्यची नजर वारंवार त्या मंगळसूत्रावर जाऊन स्थिरावत होती. ही फक्त माझी आहे, ही भावना त्याच्या मनात पुन्हा पुन्हा जागी होत होती. दिया तिची आई आणि बहिणीसोबत हसत गप्पा मारत होती. ती बोलताना तिचे झुमके हलकेच डोलत होते. ते दृश्य पाहून आदित्य स्वतःच हरवून गेला. राघव दादा, पटकन पाय वर घ्या. नंदाचा आवाज ऐकून राघवने वळून पाहिलं. का रे? इकडे एक धबधबा वाहायला लागलाय, तुमचे पाय भिजतील. काय म्हणतोयस? राघवने विचारलं. अहो, आदित्य दादा वहिनीकडे बघून इतके हरवले आहेत की त्यांच्या नजरेतून प्रेमाचा धबधबा वाहतोय. अरे, ती माझी बायको आहे, मी तिच्याकडे बघतोय. तुला काय त्रास? आदित्य म्हणाला. मलाही एक दिवस असा येईल. सॉरी भाऊ, आदित्य नाटकीपणे म्हणाला. या कथेत तू शेवटपर्यंत सिंगलच राहणार आहेस. काय? नंदा उडालाच. हो रे, आई रेणुकासाठी पत्रिका पाहायला गेली होती, तेव्हा तुझीही पत्रिका दाखवली होती म्हणे. मग? ज्योतिषाने सांगितलं की अजून 2 वर्ष तुझं लग्न होऊ नये. नंदाचा चेहरा पडला. का? नाहीतर वराच्या जीवाला धोका आहे असं म्हणाले. काय? नंदा जवळजवळ ओरडलाच. आदित्य लगेच हसू लागला. तुला आठवतंय, मागच्या वेळी तू त्या ज्योतिषांना म्हणाला होतास ना, खोटं बोलून पैसे कमवता, रात्री झोप कशी लागते? हो, बोललो होतो, म्हणून त्यांनी शिक्षा दिली असावी. राघवही हसत म्हणाला. मी स्वतः तिथे होतो. खरं सांगू, तुझ्या त्या बोलण्यावरून मी ज्योतिषी असतो तर या जन्मात लग्न हा शब्दसुद्धा तुझ्या नशिबात लिहिला नसता. सगळे हसू लागले. तेवढ्यात शरण तिथे आला. काय नंदा, नेहमी तोंड चालू असतं तुझं, आज इतका शांत का? पुढचा वर तर तूच आहेस, आनंदात राहायला सुरुवात कर. नंदाने लगेच तोंड पाडलं. कुठला आनंद? ज्योतिषाने 2 वर्ष लग्नच नाही असं सांगितलंय. हे ऐकताच पुन्हा एकदा सगळ्यांच्या हशाने घर दणाणून गेलं. नाही रे, आत्ताच शेखर मामा बाबांना सांगत होते की पुढच्या 6 महिन्यात नंदाचंही लग्न उरकून टाकायचं. एखादी चांगली मुलगी माहिती असेल तर सांगा, शरण म्हणाला. क्षणभर नंदाच्या मनावर जणू फुलांचा मंद वारा फिरून गेला. पण पुढच्या क्षणी त्याचा चेहरा बदलला आणि तो आदित्यच्या मागे धावू लागला. नंदा त्याच्या मागे धावत असताना दियाची नजर मात्र आदित्यवरच खिळली होती. धोतर कुर्त्यात तो इतका देखणा आणि रुबाबदार दिसत होता की ती क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली. नवीने तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब उडवले. दिया भानावर आली, पण नवीकडे लक्ष न देता पुन्हा आदित्यला शोधू लागली. अरे, त्या ज्योतिषांनी खरंच तसं सांगितलं होतं. विश्वास नसेल तर आईलाच विचार. शिवाय त्यांना पैसे देऊन असं सांगायला लावलं होतं. आदित्य हसत म्हणाला. क्षणभर नंदाच्या मनात भावासाठी प्रेम दाटून आलं.
पण लगेच त्याने स्वतःला फसवल्याची आठवण झाली. तू काही केलंस तरी मी तुला माफ करणार नाही, असं म्हणत तो पुन्हा आदित्यच्या मागे धावला. तेवढ्यात दिया आदित्यला वाचवण्यासाठी त्याच्यासमोर आली. नंदा वेगात धावत असताना अचानक एका मुलीला धडकला. ती मुलगी खाली पडली आणि नंदाही तिच्यावर कोसळला. क्षणभर नंदा स्तब्ध झाला. जणू फुलांच्या गादीवर पडल्यासारखी भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती. हे दृश्य पाहताच दिया धावत आली. अरे म्हशी, आधी उठ रे, बिचारी चिरडली जाईल. तिने घाईघाईने नंदाला उभं केलं. नंदाने लगेच त्या मुलीकडे हात पुढे केला, पण तिने त्याचा हात न धरता दियाचा हात धरून उठणं पसंत केलं. दिया, ही कोण? आदित्यने विचारलं. ही माझी मैत्रीण अनिशा. नंदा तिच्याकडे पाहतच राहिला. अरे वा, मी कल्पना केली होती त्यापेक्षाही खूप सुंदर आहे, तो मनात म्हणाला. दियाने त्याच्याकडे पाहून खोडकर हसू दिलं. अरे नंदा, हवेत महाल बांधू नकोस. पुढच्या आठवड्यात तिचं लग्न आहे. लग्नाची पत्रिका द्यायला आली आहे. ते ऐकताच नंदाचं हृदय तुटल्यासारखं झालं. त्याचा चेहरा एका क्षणात उतरला. आदित्य आणि दिया मात्र हसू आवरू शकत नव्हते. दिया, का खोटं बोलतेस? बिचारा खरंच दुःखी होईल, अनिशा म्हणाली. पाहिलंस का? दिया हसत म्हणाली. एकदाही नीट बोलणं झालं नाही आणि आधीच बिचारा म्हणायला सुरुवात झाली. अनिशा लाजली. मग दिया नंदाकडे पाहून विचारतो, कसं वाटलं माझं सिलेक्शन? वहिनी, असं ओढत नंदा तिच्या पायाशी बसला. तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात, दिया मोठ्या थाटात म्हणाली. आशीर्वाद. सुखी राहा आणि आयुष्यभर आनंदात संसार करा. अगं काय नाटक लावलंस? आदित्य त्याला ओरडला. तुम्ही केलेल्या खोड्यांपेक्षाही कमीच आहे, नंदा हसत म्हणाला. त्याच वेळी अनिशा त्याच्याकडे पाहत होती. नंदाही तिच्याकडे वळून पाहू लागला. दोघांच्या नजरा एकमेकींना भिडल्या. ते पाहून आदित्य आणि दिया शांतपणे तिथून निघून गेले. अनिशाबद्दलची सगळी माहिती दियाने आधीच आदित्यला सांगितली होती. दोघांची जोडी छान दिसते आहे दिया, आदित्य म्हणाला. हो, पण हे आदित्य, मामा आणि घरच्यांशी कसं बोलायचं? दियाने विचारलं. आधी रेणुकाचं लग्न पार पडू दे, मग आपण सगळ्यांशी बोलू. ठीक आहे, दिया मान हलवत म्हणाली. दियाचं कुटुंब संध्याकाळपर्यंत तिथेच थांबलं. रेणुकाला पाहण्यासाठी आलेल्या मंडळीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि त्यानंतरच ते निघाले. लक्ष्मीला या नात्याचा खूप आनंद झाला होता. फक्त एकच गोष्ट तिच्या मनाला खटकत होती. पायाला दुखापत झाल्यामुळे रेणुका स्वतः या कार्यक्रमात पूर्णपणे सहभागी होऊ शकली नव्हती. त्यामुळे ती थोडी खिन्न होती. नवी आणि दिया दोघींनी मिळून तिला समजावलं. शेवटी पुढच्या महिन्यात लग्न करण्याचा निर्णय झाला. लग्नाची संपूर्ण जबाबदारी शेखरजींच्या कुटुंबाने स्वीकारली. वरपक्षही पूर्णपणे समाधानी होता. रात्री सगळेजण जेवायला बसले होते. दिया आणि आदित्य मात्र नंदाला शोधत बाहेर आले. तो बागेत बसून फोनवर अनिताशी बोलत होता. नंदा, दियाने हाक मारली. ठीक आहे अनि, नंतर बोलू, असं म्हणत त्याने फोन ठेवला. बोला वहिनी, दियाने खोल श्वास घेतला. नंदा, अनिशा आश्रमात वाढली आहे. खूप चांगली मुलगी आहे. आमच्या ऑफिसमध्ये ती पहिल्यांदा आली तेव्हा खूप घाबरट स्वभावाची होती. आम्ही सगळ्यांनी मिळून हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढवला. ती पुढे म्हणाली. तिला जवळचं असं कोणी नातलग नाही. मी, माझे मित्र आणि आश्रमातील काही लोक एवढंच तिचं जग आहे. पण आपल्या कुटुंबासाठी आणि तुझ्यासाठी ती योग्य मुलगी वाटली म्हणूनच मी तुमची ओळख करून दिली. थोडा थांबून ती गंभीरपणे म्हणाली. पण आधी घरच्यांशी बोलूया, नंतरच तिच्याशी पुढे काही बोल. उगाच तिच्या मनात आशा निर्माण होऊ देऊ नकोस. नंदा लगेच म्हणाला. वहिनी, मी काही आदित्य दादांसारखा नाही की समोरच्यांच्या भावना न समजता वागेन. हे ऐकताच आदित्यने त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण नंदाने ते पूर्णपणे दुर्लक्षित केलं. मी अनिशाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ठरवलं होतं, तीच माझी पत्नी होणार. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. तिला कुटुंब नाही म्हणून काय झालं? आपण तिला एक सुंदर कुटुंब देऊ शकतो. तो पुढे म्हणाला. घरातील प्रत्येकाची संमती मिळाल्यानंतरच आमचं लग्न होईल, त्याआधी काही घाई करणार नाही. हे ऐकून दियाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. आदित्य मात्र मनात विचार करत होता. आता पुढे या दोघांमुळे घरात कोणता नवीन तमाशा रंगणार आहे, देवच जाणे. हॅलो, आदित्यने अतिशय उदास आवाजात फोन उचलला. हाय माझ्या गोड नवऱ्या, कसा आहेस? दिया मात्र आनंदाने म्हणाली. तुझ्याशिवाय अजिबात राहत नाही ग. हवं असेल तर आत्ताच निघून येऊ का मी? आदित्यने आर्तपणे विचारलं. तुला मी मारून टाकेन. तूच तर काळजी करत होतास म्हणून आम्ही आलो. आणि माहिती आहे का, आम्ही इथे किती मजेत आहोत? दिया हसत म्हणाली. तू मला असं एकटं सोडून जाशील हे माहीत असतं तर मी तुला कधीच जाऊ दिलं नसतं. या क्षणी मला तूच हवी आहेस. अगं बाई, म्हणूनच मी तुला फोन करत नाही. अजून 2च दिवस आहेत, मग येतेच ना. आता फोन ठेव, असं म्हणत दियाने त्याचं उत्तर ऐकायचीही वाट न पाहता फोन कट केला. काय ग दिया, आदित्यचा फोन होता का? भारतीजींनी विचारलं. हो काकू, त्याचाच होता.
तेवढ्यात सगळे रात्रीच्या कॅम्पफायरजवळ बसून जेवायला लागले. दिया, उद्या कुठे जायचं? नविताने बटर चिकन खात विचारलं. उद्या आपण भीमाशंकरच्या गुहा पाहू. मग जवळच्या सुंदर डोंगरांवर असलेल्या भगवान कार्तिकेयांच्या मंदिरात जाऊ. मंदिरात जायचं म्हणतेस आणि ते मांसाहार खात बसली आहेस? देवीजींनी विचारलं. त्यावर सत्याजी हसत म्हणाल्या, अरे व्याहीणबाई, एक म्हण आहे ना, झालं ते झालं. उद्या सकाळी स्नान करून दर्शनाला जाऊ. हो आई, अगदी बरोबर, असं म्हणत नवीने पुन्हा चिकनचा तुकडा तोंडात टाकला. सगळ्यांना मागे सोडून आपणच कसं फिरायला आलोय? खरंच किती छान वाटतंय, भारती म्हणाली. हो ना, नाहीतर याच वेळेला आपण भांडी घासत बसलो असतो किंवा स्वयंपाकघर साफ करत असतो. देवीजींनी उसासा टाकला. खरं आहे ताई, आपल्या आयुष्यातले हे काही दिवस फक्त आपल्यासाठी आहेत. सत्या लगेच म्हणाली. मग यापुढेही अधूनमधून असं फिरायला जायचं? यावेळी कसंबसं परवानगी मिळाली. प्रत्येक वेळी असं होईल की नाही शंका आहे, भारती म्हणाली. असं म्हणू नकोस, पुन्हा असं बाहेर पडणं हेच कदाचित मोठं आश्चर्य असेल, देवी हळूच म्हणाली. काकू, दिया लगेच म्हणाली, इथेही आल्यावर त्याच गोष्टी, थोडं एन्जॉय करा ना. देवी थोडी अपराधीपणे म्हणाली. कसं एन्जॉय करू? आम्ही घरी आध्यात्मिक यात्रेला जातोय असं सांगून आलो आहोत आणि इथे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ फिरत आहोत. खोटं बोललो ना आपण? काकू, खरं सांगितलं असतं तर मामांनी पाठवलं असतं का? दियाने विचारलं. देवी गप्प बसली. नाही ना, म्हणूनच असं करावं लागलं. नको वाटत असेल तर आत्ताच परत जाऊया. नको गं, तसं नाही, फक्त मनात थोडं अपराधी वाटलं म्हणून बोलले. काकू, इथे बघा, दिया प्रेमाने म्हणाली. तुम्ही कधीच जग पाहिलं नाही म्हणूनच आदित्यने मला तुम्हा सगळ्यांना फिरवायला आणायला सांगितलं. आता काही वाटून घेऊ नका, पुढच्या वेळी आपण हिमालयात जाऊ. देवीने लगेच तिची दृष्ट काढली. अशी सून मिळायला नशीब लागतं. मग मी? नवीने लगेच विचारलं. मग मी? दुसरा आवाज ऐकून सगळे वळले. अनिशा तिथे उभे होते. भारती आणि देवी दोघीही असल्या. आमच्या घरच्या 3 महालक्ष्मी, असं म्हणत त्यांनी तिघींची दृष्ट काढली. कुठे गेली होतीस इतका वेळ? दियाने अनिशाला विचारलं. अनिशाने मान खाली घातली. तिच्या चेहऱ्यावर लाजरं हसू पसरलं होतं. अगदी कानसुद्धा लाल झाले होते. ते पाहून देवी हसली. बघूनच कळतंय नंदाशी बोलत होतीस. त्या खोडकर मुलाचा आता फार त्रास होतोय. हिला नीट जेवही देत नाही, 24 तास फोनवर असतो, भारती म्हणाली. अनिशा, आधी नीट जेव बाळा. काकू, एक चांगली बातमी आहे, नवी अचानक म्हणाली. काय ग? देवीने विचारलं. लक्ष्मी आत्या घरी परत गेल्या म्हणे. तुम्हाला रोज स्वयंपाक करून देणं त्यांना जमत नाही. वा, भारती लगेच म्हणाली. 4 दिवस स्वयंपाक करायची वेळ आली आणि त्या पळून गेल्या. आम्ही 30 वर्ष करत आलो आहोत, तरी आमच्यावर तीळ मात्र प्रेम नाही. देवी मात्र शांतपणे म्हणाली. असं नाही भारती, रेणुकाचं लग्न अपेक्षेपेक्षा खूप छान झालं. आपलं काम पूर्ण झालं असं वाटून त्या परत गेल्या असतील. हो, तेही एक कारण असेल, पण आपल्या घरातल्या पुरुषांना आता तरी कळेल, दिया हसत म्हणाले. काकू, काही लोक असेच असतात, आधी स्वतःचा विचार करतात. काही जण तर स्वतःखेरीज कुणीही आनंदी राहू नये असंच मानतात. लक्ष्मी आत्या आणि अभिनया वहिनी त्याच प्रकारात मोडतात. मग ती खट्याळपणे म्हणाली. पण चित्रपटात खलनायक नसेल तर मज्जा येते का? आयुष्यातही काही नकारात्मक माणसं असतातच, त्यांना पार करत पुढे जायचं. आणि आता तरी तुम्हाला त्यांची चिंता करायची गरज नाही. हां, भारती मान हलवत म्हणाली. आता काही दिवस बाहेरचं जेवण खाल्लं की आपल्या कष्टांची किंमत समजेल. देवीनेही होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात सत्याजी म्हणाल्या. आपण ही सहल त्यांना विसरण्यासाठीच काढली आहे आणि इथेही त्यांच्याबद्दलच बोलताय. चला जेवून झोपूया, उद्या पुन्हा फिरायचं आहे. थंडी वाढू लागली होती. सगळ्यांनी आपापल्या शाली आणि ब्लँकेट घट्ट गुंडाळले आणि जेवणात रमून गेले. रेणुकाच्या लग्नाला 1 आठवडा झाला होता. नविता आणि दिया शेखरजींसमोर उभ्या होत्या. काय हवं आहे, अशा नजरेने त्यांनी दोघींकडे पाहिलं. दिया पुढे झाली. बाबा, आमच्या आईच्या मैत्रिणी सगळ्या मिळून देशभरातील प्रसिद्ध मंदिरांची यात्रा करणार आहेत. आम्ही सगळ्यांनीही जावं का? आईही येणार आहेत. शेखरजी काही क्षण विचारात पडले. तुम्ही जा, पण यांनी कशाला जायचं? बाबा, फक्त आठवडाभरच आहे. आईंनी काकूंनी आयुष्यात कुठेच फिरले नाहीत आणि मंदिर दर्शनालाच तर जात आहोत. शेखरजी पुन्हा विचार करू लागले. ठीक आहे, घरकामासाठी माणूस ठेवू, पण स्वयंपाक कोण करणार? लक्ष्मी आत्या आहेत ना, नविताने लगेच उत्तर दिलं. माझी बहीण आहेच. ठीक आहे, जा, असं म्हणत त्यांनी परवानगी दिली. घरातील 3 ज्येष्ठांची परवानगी मिळाली खरी, पण आदित्य आणि राघव यांना आपल्या पत्नींपासून दूर राहायची अजिबात इच्छा नव्हती. दोघांनी खूप नाटकं केली, पण शेवटी नविता आणि दियाने प्रेमाने समजावलं. गोड चुंबन देऊन त्यांना शांत केलं आणि सहलीला निघाल्या. आज त्या सहलीचा 4था दिवस होता. आणखी 2 दिवसांनी परत घरी जायचं आहे हा विचारच सगळ्यांच्या मनाला बोचत होता.
रात्री मोठी माणसं झोपायला गेली आणि या तिघी खोळकर मुली मात्र एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. मोठी माणसं आता स्वतःची काळजी घेतील, चला आपण निघूया, असं म्हणत त्यांनी कुणालाही न सांगता गाडी काढली आणि नवीन साहसाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. त्या गेस्ट हाऊसमध्ये रात्री 11 वाजल्यानंतर अचानक दरवाजाची बेल वाजली. गाढ झोपलेल्या देवी, भारती आणि सत्याजी तिघीही दचकून उठल्या. या वेळेला कोण असेल असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दिया, दिया, देवीजींनी हाक मारली, पण दिया खोलीत असती तर उत्तर दिलं असतं. कसलंच उत्तर आलं नाही. तिघींनी घाईघाईने खोली तपासली, पण दिया, नविता आणि अनिशा तिघींपैकी कोणीच तिथे नव्हतं. या मुली कुठे गेल्या? देवी आणि भारती एकमेकींकडे घाबरून पाहू लागल्या. सत्या दरवाजाकडे गेल्या. व्याहीणबाई, दरवाजा उघडू नका, काहीतरी गडबड वाटतेय, देवी आणि भारतीची घाबरत म्हणाल्या. पुन्हा बेल वाजली. सत्या शांतपणे म्हणाल्या, इथे सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे. ओळखीशिवाय कुणालाही आत येऊ देत नाहीत. मला वाटतं ही दियाचीच काहीतरी खोडी असेल. ती बाहेरून बेल वाजवत असेल आणि बाकी दोघी तिच्यासोबत असतील, असं म्हणत तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोर उभे असलेले 3 चेहरे पाहून देवी आणि भारतीजींच्या पायाखालची जमीनच सरकली. शेखरजी, महेश्वर आणि दियाचे वडील सुधाकर तिथे उभे होते. आता खरंच अडकलो. दोघींच्या मनात एकच विचार आला. या आत, सत्या हसत म्हणाल्या. पण शेखरजी आणि महेश्वर यांच्या चेहऱ्यावरचा राग पाहून दोघींची भीती आणखी वाढली. काय ग, सहल मजेत चालली आहे ना? दिवाकरजी आत येतात हसत म्हणाले. त्यांना पाहून सत्याच्या मनात आनंदाची लहर उठली, पण वरून ती नाराजपणे म्हणाली, आता तुम्ही आलातच आहात, मग सहल कशी मजेत जाणार? दिवाकरजी लगेच हसले. तुझ्याशिवाय राहवत नव्हतं म्हणून आलो. सत्याने डोळे बारीक केले. हे सगळं तुमच्या मुलीचंच काम असणार? अगदी बरोबर. हे ऐकताच सत्या हसली. चला तुम्ही दोघं गप्पा मारा, मी कॉफी घेऊन येते, असं म्हणत ती दिवाकरजींना आत घेऊन गेली. शेखरजी तिथे उभे असतानाच त्यांना सकाळी दियाचा आलेला फोन आठवला. हॅलो मामा, आम्ही महाबळेश्वरला आलो आहोत. इथल्या मंदिरांना भेट देतोय, पण काकू दोघींची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे. मग? मला वाटतं त्यांनी तुम्हाला आणि महेश्वर मामांना पाहिलं की लगेच बरं वाटेल. दोघं जरा येता का? शेखरजी लगेच गरजले होते. आम्ही तिथे येऊन तुमच्या काकूंची सेवा करायची आणि इथलं काम कोण पाहणार? दिया लगेच म्हणाली. मोठे मामा आणि तुमची मुलं आहेत ना, फक्त एक दिवस या. शेखरजी काही क्षण शांत झाले. दिया पुढे म्हणाली, बाबा एखाद्या महत्त्वाच्या माणसाला भेटायला जातोय असं सांगा. सगळी कामं ते पाहून घेतील. तुम्ही याल हे मला माहिती आहे. क्षणभर थांबून ती हळू आवाजात म्हणाली, कारण तुम्हालाही काकूंवर प्रेम आहे असं मला वाटतं. हे बोलून तिने फोन ठेवला. पण त्या शेवटच्या वाक्याने शेखरजींच्या मनात काहीतरी हल्लं होतं. देवीजींचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. कठोर दगडासारख्या बाह्यरूपाखाली लपलेलं प्रेम डोकावून पाहू लागलं. त्याच क्षणी त्यांनी महेश्वरला हाक मारली. चल गाडी काढ. आणि 52 वर्षांचा तो सिंह थेट निघाला. मध्येच दिवाकरही त्यांच्यात सामील झाले. त्यांच्याकडूनच या तथाकथित आध्यात्मिक यात्रेचं खरं रहस्य समजलं आणि मग दोन्ही भाऊ संतापाने इथे पोहोचले होते. आता मात्र देवी आणि भारतीजी घाबरून बसल्या होत्या. शेखरजी काही बोलतील याची त्यांना भीती वाटत होती. पण अचानक शेखरजी शांत आवाजात विचारतात, आता तब्येत कशी आहे प्रिया? क्षणभर संपूर्ण खोली स्तब्ध झाली. महेश्वर तर आश्चर्याने भावाकडे पाहू लागला. हे आपलेच शेखरजीच आहेत ना? भारतीने हळूच देवीजींच्या कानात कुजबुजलं. ताई, 4 दिवसात दादांना तुमचं पूर्ण नावही विसरलं बहुतेक, म्हणून प्रिया म्हणतायत. पण भारतीचं बोलणं देवीजींच्या कानापर्यंत पोहोचलंच नाही. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. वर्षानुवर्षांनी शेखरजींनी तिला तिच्या नावाने हाक मारली होती, देवी प्रिया. त्या नावातील प्रेम, आपुलकी आणि ओढ तिच्या हृदयाला स्पर्शून गेली. ती त्यांच्याकडे एकटक पाहत राहिली. अगं वेडे, महेश्वर हसत म्हणाला, आपल्या वहिनीचं नाव देवी प्रिया आहे, म्हणून दादा त्यांना प्रिया म्हणतात, असं म्हणत त्याने भारतीचा हात पकडला. चल आत. खोटं बोलून फिरायला आली आहेस ना? आधी तुझी चौकशी करतो. भारती काही बोलण्याआधीच तो तिला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेला. आता हॉलमध्ये फक्त शेखरजी आणि देवीजी उरले. तरुणपणी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे ते दोघे. काळाच्या ओघात संसार, जबाबदाऱ्या आणि अहंकार यांच्यामध्ये कुठेतरी हरवून गेले होते. आज अनेक वर्षांनी ते पुन्हा समोरासमोर उभे होते. शब्दांची गरजच नव्हती. त्यांच्या नजरा एकमेकांशी बोलत होत्या. तुझी खूप आठवण येत होती. मलाही. तू ठीक आहेस ना? आता तुम्ही आलात, मग आहे. असं जणू हजारो न बोललेले शब्द त्यांच्या नजरेतून वाहत होते.
आणि त्या शांत रात्रीत अनेक वर्षांपासून मनात साचलेली ओढ पुन्हा एकदा प्रेमाच्या रूपाने जागी होत होती. प्रिया, भूक लागली आहे ग, एक कप कॉफी करून देशील का? शेखरजींनी प्रेमाने विचारलं. इतक्या वर्षांनी त्यांनी तिला अशा आपुलकीने हाक मारल्यामुळे देवी काही क्षण स्वतःलाच विसरून गेली. हो हो, आत्ताच आणते, असं म्हणत ती अक्षरशः पंख लागल्यासारखी स्वयंपाकघराकडे धावली. या 4 दिवसात पत्नीशिवाय घरात राहणं शेखरजींसाठी किती कठीण होतं याची त्यांना आता जाणीव झाली होती. घरातल्या स्त्रिया नसल्या तर काय फरक पडतो, असं कधी काळी वाटणाऱ्या त्या माणसाला आता समजलं होतं की घराचा खरा आधारस्तंभ स्त्रीच असते, विशेषतः आयुष्याच्या उत्तरार्धात. पत्नीची तब्येत ठीक नाही हे समजताच त्यांचं मन अस्वस्थ झालं होतं. ते विचार करत असतानाच देवी कॉफी आणि बिस्किट घेऊन आल्या. हे घ्या. ती कप पुढे करतानाच शेखरजींनी तिचा हात अलगद पकडला. फक्त मीच का? तूही माझ्यासोबत कॉफी पी प्रिया. ते शब्द ऐकताच देवीजींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण मंदिरात आले होते. सत्या देवीजींकडे मोबाईल देत म्हणाली, व्याहीणबाई, तुमच्या सुनांना तुमच्याशी बोलायचं आहे. हॅलो. देवीजींनी फोन कानाला लावला. आई, आता खुश आहात ना? दिया आणि नविता दोघेही खिदळत विचारत होत्या. देवीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. हं. काकू, भाऊक होऊ नका, नविता म्हणाली. मामांचा हात धरून अजून एक आठवडा छान फिरून या. घराची काळजी आम्ही घेतो. मग दोघींनी एकदम ओरडलं, हॅप्पी जर्नी आई. फोन कट केला. देवी हसत मागे वळली आणि सरळ शेखरजींवर जाऊन आदळली. काय प्रिया, निघायचं का? त्यांनी विचारलं. देवीजी थोडी लाजत म्हणाल्या, आणखी एक दिवस फिरून जाऊ का? प्रिया आणि तिच्या तोंडून आलेलं ओहो हे दोन्ही शब्द शेखरजींच्या कानात मधुर संगीतासारखे घुमले. तेवढ्यात महेश्वर हसत म्हणाला, काय दादा, एक दिवस कशाला? पुन्हा आठवडा राहूया. भारतीजी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. हे तुम्ही बोलताय? महेशने सांगितलंच आहे. मग आठवडा राहूया, दिवाकरजीही म्हणाले. सगळ्यांनी आनंदाने होकार दिला आणि आपापल्या जोडीदारांसोबत फिरायला जायची तयारी सुरू केली. आयुष्याच्या प्रवासात आपल्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी थोडा वेळ दिला तर आयुष्य सुंदर वसंतासारखं फुलून येतं. पण हे समजायला अनेकांना तारुण्य संपून वार्धक्य येईपर्यंत वाट पाहावी लागते. काही महिन्यांनी लग्नमंडपात मंगलमय वातावरण होतं. मंगलाष्टकांचे स्वर संपूर्ण सभागृहात घुमत होते. पूजेचं ताट हातात घेऊन चाललेल्या देवीजींची नजर शेखरजींवर पडली. त्यांनीही मिशीवरून हात फिरवत तिच्याकडे पाहिलं. ते पाहून भारतीजी हसली. ताई, तुम्ही दोघं तर अगदी नवविवाहितांसारखे वागायला लागलात. अगं गप्प बस, देवी लाजत म्हणाली. लग्न नंदा आणि अनिशाचं आहे, तुमचं नाही. हे बोलून भारतीजी मोठ्याने हसल्या. देवी लाजून आत निघून गेली. काय ग, इथेच उभी आहेस? महेश्वर मागून आले. काही नाही. भारती पुढे निघणार इतक्यात त्याने तिचा हात धरला. ही साडी तुला खूप सुंदर दिसते. भारतीने कपाळावर हात मारला. आता सांगताय? मुलाचं लग्न ठरलं तेव्हा आठवलं का? असं म्हणत ती निघून गेली. महेश्वर मात्र डोकं खाजवतच उभा राहिला. मी एवढं काय चुकलो? थोड्याच वेळात गुरुजी म्हणाले, वधूला घेऊन या. दिया आणि नविता अनिशाला घेऊन मंचावर आल्या. अनिशाला पाहताच नंदा मान उंचावून तिच्याकडे पाहू लागला. अहो वरराजा, गुरुजी हसत म्हणाले. वधूकडे नंतर पहा, आधी मंत्र म्हणा. अरे, आधी मंत्र म्हण, भारतीजींनी त्याला सुनावलं. नंदा लगेच म्हणाला, ते आधी तुमच्या दुसऱ्या मुलाला सांगा. सगळ्यांनी आदित्यकडे पाहिलं. तो दियाकडे तोंड उघडून पाहत बसला होता. आदित्य, भारती ओरडली, जा लग्नाची कामं बघ. त्याआधी तुमच्या मोठ्या मुलाला सांगा. राघवकडे पाहिलं तर तो 6 महिन्यांची गर्भवती असलेल्या नवीकडे प्रेमाने पाहत होता. त्याची बायको गरोदर आहे म्हणून तो तिची काळजी घेतो. तू जा आणि पाहुण्यांनी जेवलं का ते बघ, भारती म्हणाली. आदित्य लगेच म्हणाला, बघतोय ना, पण माझी बायको नवी वहिनीसारखी कधी होणार ते अजून दिसत नाहीये. दियाकडून नजर न हटवता त्याने उत्तर दिलं. तिघेही बायकोचे गुलाम. भारतीची कपाळावर हात मारत तिथून निघून गेल्या. अगं, लग्नाच्या मुलीपेक्षा तूच जास्त सुंदर दिसतेस, असं म्हणत आदित्यने दियाच्या कमरेला हलकासा चिमटा काढला. छे, दिया लाजली. थँक्यू नवऱ्या, आणि तूही खूप देखणा दिसतोयस, असं म्हणत तिने डोळा मारला. क्षणात 6 फूट उंच आदित्यचा चेहरा लाल झाला. अरे, लग्न माझं आहे रे, नंदा ओरडला. तिकडे जाऊन रोमांस करा. मी खूप स्वाभिमानी माणूस आहे. जिथे अपमान होतो तिथे क्षणभरही थांबत नाही, असं म्हणत आदित्य दियाचा हात धरून म्हणाला. चल ग, वर जाऊया. तेवढ्यात आदित्य, शेखरजींचा आवाज घुमला. काय बाबा?
तो लगेच निरागस चेहरा करून त्यांच्यासमोर उभा राहिला. मंगळसूत्र बांधायची वेळ झाली आहे. जा, सुंदर आणि महेश्वरला घेऊन ये. ठीक आहे बाबा, असं म्हणत तो निघून गेला. गुरुजींच्या मंत्रोच्चारात लग्नविधी सुरू झाले. सर्वांच्या आशीर्वादात नंदाने अनिशाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. मग तिच्या कपाळात कुंकू भरलं. अनिशाच्या डोळ्यात अश्रू तरळले. अगं रडू नकोस, नंदा प्रेमाने म्हणाला. आधी तू स्वतःचे डोळे पुस, दिया हसत म्हणाली. सगळेच हसू लागले. दोघांनीही डोळे पुसले आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर सगळ्यांनी मिळून कौटुंबिक फोटो काढले. नंदा अचानक दियाकडे धावत आला. वहिनी, या सगळ्यांचं श्रेय तुम्हालाच आहे. आता तुम्हीच माझी देवता. तो तिच्या पाया पडायला जाणार इतक्यात आदित्य मध्ये आला. ती माझी बायको आहे रे. दोघांकडे पाहून सगळे हसू लागले. दियाने अनिशाला मिठी मारली. अभिनंदन ग. अनिशाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. दिया, तू शेखर बाबांशी बोलली नसतीस तर हे लग्नच झालं नसतं. अगं बस, दिया हसत म्हणाली. तूही नंदासारखंच बोलायला लागलीस. मग खट्याळपणे पुढे म्हणाली. माझी आई म्हणते, गोड बोलणाऱ्यांचं काम होतं. मी तेच शिकले. आणि आपल्या घरचे लोक दिसायला जरी चित्रपटातल्या खलनायकांसारखे वाटले तरी मनाने सगळे खूप चांगले आहेत. ती नंदाकडे बोट दाखवत म्हणाली. आणि हा तर खूप चांगला मुलगा आहे. तुला कधीच एकटं सोडणार नाही. पण जर याने काही खोड्या काढल्या तर मला सांग, मी याची चांगली खबर घेईन. हे ऐकताच नंदा मोठ्याने म्हणाला. वहिनी, लग्नाच्या दिवशीच माझी बाजू कोणीच घेत नाही. आणि त्याच्या त्या निरागस तक्रारीवर संपूर्ण मंडपात हास्याचा फवारा उडाला. हो, हिच्याकडे सांगितलं की लगेच न्याय मिळतो. ही तर न्यायदेवतेचं दुसरं रूप आहे, नवी चिडवत म्हणाली. बरं, तुम्हाला राघवदादांनी कसं सोडलं? दियाने हसत विचारलं. ते महेश बाबांशी बोलत होते. मी तिथून पळून आले. अहो, पोटात बाळ घेऊन पळत आलात? थांबा, मी आत्ताच राघवदादांना सांगते. दियाने तोंड उघडताच नविताने तिचं तोंड झाकलं. प्लीज दिया, सांगू नकोस. तुला चीज पास्ता बनवून देते. नको ताई, मला काही खायचंच नाही. तेवढ्यात देवीजी म्हणाली. बस झाल्या गप्पा, चला सगळे जेवायला. सगळे हसत गप्पा मारत जेवायला गेले. रात्री अनिशाला सजवून तिची खूप चेष्टा करत होत्या नवी आणि दिया. अनिशा तर लाजून लाल झाली होती. तेवढ्यात देवीजी आत आल्या. काय चाललं इथे? चला अनिशाला तिच्या खोलीत सोडून या, असं म्हणत तिने हातातला चांदीचा दुधाचा पेला नवीकडे दिला. अरे काकू, हा पेला अजून बदलला नाही का? नविताने विचारलं. भारती लगेच म्हणाली. तुझी सून आली की सोन्याचा घेऊ. आत्ता हा पुरे. हां, आम्ही बघायलाच तर जातोय, नवी खट्याळपणे म्हणाली. बस आता, खूप गप्पा झाल्या. सगळे जाऊन झोपा. मग भारतीजींनी दियाकडे पाहिलं. काय ग, तुझा चेहरा इतका उतरलेला का दिसतोय? माहीत नाही काकू, डोकं खूप दुखतंय. लग्नाची धावपळ झाली आहे. जाऊन विश्रांती घे, बरं वाटेल, देवीजींनी प्रेमाने सांगितलं. ठीक आहे काकू, असं म्हणत दिया अनिशाला घेऊन निघाली. नवीने दुधाचा पेला उचलला. इतकं दूध नंदाला कशाला लागतं, असं म्हणत ती अनिशाच्या मागे गेली. खाली देवी आणि भारती बोलत बसल्या होत्या. ताई, आपण एक आठवडा कुठल्या तरी तीर्थयात्रेला जाऊन यायचं का? मुलांनाही थोडी मोकळीक मिळेल. भारतीने विचारलं. तुझ्या दादांशी बोलून सांगते. यावेळी सुंदरनाही सोबत घेऊन जाऊ, देवी म्हणाली. मग भारती भावुक होत म्हणाली. आपल्यात एवढा बदल घडवून आणला तो फक्त दियाने. आदित्यच्या खोड्या सहन करून ती या घरात आली आणि तिने सगळ्यांनाच बदलून टाकलं. आपल्याला स्वयंपाकघरातून बाहेर काढून आयुष्य जगायला शिकवलं. देवी हसल्या. हो भारती, दियामुळेच मला कळालं की ते माझ्यावर इतकं प्रेम करतात. नाहीतर त्यांनीही कधी सांगितलं नसतं आणि मलाही कधी कळलं नसतं. भारतीनेही मान डोलावली. आमचे हे 4 दिवस माझ्याशी बोलले नसते तर माझी 28 वर्षांची संसाराची गाडी अशीच संपली असते. तेवढ्यात राघव घाईघाईने वरच्या मजल्याकडे धावत गेला. अरे काय झालं, देवीजींनी विचारलं. वर नवीचा आवाज येतोय, असं म्हणत तो पळतच गेला. देवी आणि भारतीजीही त्याच्या मागोमाग गेल्या. वर गेल्यावर सगळ्यांना मजेशीर दृश्य दिसलं. आदित्य हातात चावी धरून उभा होता. मी चावी देणार नाही, तो हट्टाने म्हणत होता. नंदा मात्र त्याच्यासमोर हात जोडून उभा होता. अरे बाबा, या वेळेला सूट घेऊ नकोस, माझ्या आयुष्याची खेळू नको. खोलीची चावी दे. जा रे, माझ्या पहिल्या रात्रीला तू मला किती छळलं होतंस. आता मी देणार नाही. दिया आणि अनिशा एका कोपऱ्यात उभ्या राहून हसत होत्या. नवी दोघांना समजावत होती. आदित्य, हा कसला खेळ, चावी दे, देवी रागावून म्हणाली. पण आदित्य काही ऐकायला तयार नव्हता. आई, याने माझ्याशी, तो काही बोलण्याआधीच भारती म्हणाली. कसलंही स्पष्टीकरण नको, चावी दे आणि झोपायला जा. नाही, हे शक्य नाही, आदित्य पुन्हा हट्टाने म्हणाला. तेवढ्यात दिया पुढे आली. तिने आदित्यच्या गालावर हलकसं चुंबन दिलं.
प्लीज आदित्य, चावी द्या ना. क्षणात त्याचा सगळा हट्ट विरघडला. जा, घेऊन जा, असं म्हणत त्याने नंदाकडे चावी फेकली. थँक्यू वहिनी, नंदा आनंदाने ओरडला. बस झालं, आता सगळे आपापल्या खोलीत जा, देवीने आदेश दिला. सगळे निघायला लागले. अचानक धप्प, दिया बेशुद्ध होऊन खाली पडली. दिया, सगळे घाबरून तिच्याकडे धावले. नंदा घाबरत म्हणाला, अरे मी चावी मागितली म्हणून वहिनी नाटक तर करत नाही ना. आदित्यने तिच्या गालावर थाप मारून पाहिली. दिया डोळे उघड. कसलंच उत्तर नाही. तो पाण्यासाठी धावला. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं, तरीही ती शुद्धीवर आली नाही. अर्ध्या तासात संपूर्ण कुटुंब रुग्णालयात पोहोचलं. डॉक्टरांनी एकामागोमाग एक चाचण्या लिहून दिल्या. अहो मला काही झालेलं नाही, मी ठीक आहे, दिया वैतागून म्हणाली. शेखरजी लगेच म्हणाले, डॉक्टर जे सांगतील ते करू दे, मगच कळेल काय झालंय. बाबा खरंच मला काही झालं नाही. तेवढ्यात एक नर्स आली. दिया मॅडम, डॉक्टरांनी आत बोलावलं आहे. आदित्य लगेच म्हणाला, चल मी येतो, तू थांब, असं म्हणत देवी आणि भारतीजी दियाला घेऊन आत गेल्या. बाहेर सगळे तणावात वाट पाहत उभे होते. काही वेळाने दिया रागाने बाहेर आली. काय झालं? आदित्य लगेच तिच्याकडे धावला. दियाने उत्तर देण्याऐवजी त्याला मारायला सुरुवात केली. अगं वेडी झाली आहेस का? मला का मारतेस? मी तुला काय सांगितलं होतं? दियाने रागाने विचारलं. तू रोज काही ना काही सांगत असतेस. नेमकं कोणतं? आदित्य गोंधळून म्हणाला. मी म्हणाले होते ना बाळ 1 वर्षानंतर होऊ देऊ. हो मग, तो सहज म्हणाला. पण पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. दिया, म्हणजे? अरे तुमचे वैयक्तिक प्रश्न घरी सोडवा, नंदा मध्येच म्हणाला. डॉक्टरांनी काय सांगितलं ते आधी सांगा. तेवढ्यात देवी आनंदाने म्हणाली. डॉक्टर म्हणाले तू काका होणार आहेस. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. अनिशा आनंदाने ओरडली. वा, म्हणजे आपल्या घरी एक नवीताईंचं बाळ आणि एक दियाचं बाळ, 2 बाळ येणार? नाही, दिया हसत म्हणाली. काय नाही? सगळ्यांनी एकाच वेळी विचारलं. दियाने आदित्यकडे रागाने पाहिलं, मग हळूच म्हणाली. 2 नाही 4. सगळे थक्क झाले. काय? सुंदर काकांनी आश्चर्याने विचारलं. दिया लाजत म्हणाली. नवीताईला जुळी मुलं होणार आहेत आणि मला सुद्धा जुळी मुलं होणार आहेत. क्षणभर संपूर्ण रुग्णालयात शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी आनंदाचा एकच जल्लोष झाला. नंदा मोठ्याने ओरडला. अरे वा, एका लग्नात 4 बाळांची बातमी. आपल्या घरात तर थेट क्रिकेट टीम तयार होणार दिसते. सगळे हसत असताना आदित्य मात्र अजूनही धक्क्यात उभा होता, कारण त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता. 2 बाळं? भारतीने तपासणीचा अहवाल पाहताच आश्चर्याने सांगितले. दियाच्या पोटात एकाच वेळी 3 बाळं वाढत आहेत. क्षणात पुन्हा संपूर्ण कुटुंब स्तब्ध झालं. सगळ्यांचे तोंड उघडेच राहिले. राघवने हसतच तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, तू प्रत्येक गोष्टीत किती वेगवान आहेस हे आम्हाला माहीत होतं, पण एवढा वेगवान असशील असं वाटलं नव्हतं रे. आधीच्या चेहऱ्यावर लाजेची छटा उमटली. नविताने आश्चर्याने विचारले. दिया तुला दिवस गेलेत हे सुद्धा कळलं नाही का? दिया ओठ वाकवत म्हणाली. मला पाळी नेहमीच अनियमित येते ग ताई. आम्ही सगळ्या काळजी घेत होतो म्हणून मी निर्धास्त होते. हे कसं झालं मलाच समजलं नाही. सगळं ह्याच्यामुळेच झालं, असं म्हणत तिने आधीच्या डोक्यावर हलकी चापट मारली. आधी लगेच म्हणाला, अगं मी तर आधीच बाळ राहून गेली म्हणून दुःखी होतो. हे ऐकताच दिया त्याला मारण्यासाठी धावली. तेवढ्यात देवीजी म्हणाल्या, दिया अशा अवस्थेत इतकं धावायचं नसतं. हे दोघे काही ऐकणार नाहीत. चल अनिशा, आपण जाऊया. यांच्यासारखी घाई न करता एक एक मूल शांतपणे जन्माला घालूया, असं म्हणत नंदाने अनिशाचा हात धरला आणि दोघेही निघून गेले. शेखरजी आनंदाने म्हणाले, दियामुळे नेहमीच दुप्पट आनंद मिळतो. आता तर एकाच वेळी तिप्पट आनंद मिळणार आहे. भारती म्हणाली, ठीक आहे, आम्ही सगळे निघतो. औषध घेऊन मग शांतपणे घरी या. देवीजींनी आधीला बजावलं. आणि हो, कार रेसमध्ये चालवतोस तशी गाडी चालवायची नाही, हळू चालव. हो आई, आधी हसत म्हणाला. सगळे निघून गेल्यावर आधीने दियाला बसवून ठेवले आणि औषध घेऊन आला. परत येताच त्याने तिला उचलून घेतलं. अरे आधी मला खाली ठेव, मी चालत येते, दिया म्हणाली. आधी तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, तू आपल्या बाळांना पोटात घेऊन फिरते आहेस, मग मी तुला उचललं तर काय बिघडलं? तो तिला अलगट कारच्या पुढच्या सीटवर बसवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. दिया हळू आवाजात म्हणाली, मला आईला भेटायचं आहे. आधी लगेच म्हणाला, तू काहीही माग, मी करीन. हे नाही करणार का? आत्ताच जाऊया. संपूर्ण रस्ताभर दिया बोलत होती आणि आधी तिचं बोलणं मन लावून ऐकत होता. थोड्या वेळाने दिया म्हणाली, तू पण काहीतरी बोल ना. आधी हसला. काय बोलू? मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं होतं, ते झालं. तुझ्यासोबत आयुष्य जगायचं होतं, तेही झालं.
तुझ्यामुळे माझ्या घरातले सगळे बदलले. घर आनंदाने भरून गेलं आणि आता तुझ्यामुळे मी बाबा होणार आहे. यापेक्षा जास्त मला काय हवं? दिया त्याच्याकडे पाहत म्हणाली. बस एवढंच? नाही. आदितीचा हात हातात घेत म्हणाला, मला तुझ्यासोबत 100 वर्ष जगायचं आहे. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. क्षणभर दियाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. काही दिवसांनंतर नविताला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलच्या बाहेर काळजीत उभं होतं. काही तासांनंतर डॉक्टर हसतमुखाने बाहेर आले. अभिनंदन, जुळी मुलं झाली आहेत. हे ऐकताच राघवच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. संपूर्ण कुटुंब आनंदाने भारावून गेलं. नविता आणि दोन्ही बाळं सुरक्षित होती. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. त्यानंतर 3 महिन्यांनी दियालाही प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आदितीला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. यावेळी सगळे आणखी जास्त उत्सुक होते. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, अभिनंदन, 3 बाळ झाली आहेत. आदी आनंदाने स्तब्ध झाला. दियाला 2 मुलगे आणि 1 मुलगी अशा 3 गोंडस बाळांना तिने जन्म दिला होता. घरात पुन्हा एकदा आनंदाचा वर्षाव झाला. नविताच्या जुळ्या मुलांसोबत आणि दियाच्या तिळ्या बाळांसोबत संपूर्ण घर चिमुकल्यांच्या हसण्याने आणि किलबिलाटाने भरून गेलं. सगळे आनंदात होते आणि त्या घरात सुख, प्रेम आणि हसण्याचे दिवस सुरू झाले. आणि अशा प्रकारे राघव, नविता, दिया आणि आदित्य सोबतच नंदा आणि अनिशाने आपल्या सुखी संसाराची पावलं पुढे टाकत एक नवा आदर्श त्या घरात ठेवला. तर भांडणातलं प्रेम ही आपली कथा आज इथे संपते आहे. आशा आहे की संपूर्ण कथेचे भाग आणि ही संपूर्ण कथा तुम्हाला आवडली असेल. कशी वाटली कमेंट करून सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका.